नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक ट्रेंडिंग दगडाचा व्हिडिओ घेऊन आली. साधा सोपा आहे, पण त्याच्या खूप याची विक्री आहे. आपलं बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे हा. तर तो बनवायचा कसा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात आपण कानातल्यांपासून करू. कानातले बनवायला अगदी इझी प्रोसेसने आपण इथे जाणार आहोत. रेडी टू गो असे हे स्टड पेस्ट येतात. तर त्याला आपण आंबा पान लावून घेणार आहोत. हा पूर्ण दागिना हा लाल रंगाच्या आंबा पानामध्ये आपण बनवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकाल की एक उजव्या बाजूचा आणि एक डाव्या बाजूचा असे आपण 2 आंबा पान इथे घेतले आणि त्याचे आपण कानातले करतो. तर हे जे स्टड बेस आहेत ते जॉईन करण्यासाठी आपण जम्प रिंगचा वापर इथे केलेला आहे. आता आपण कानाचे तर बघितले. आपण चोकरकडे वळूयात. यासाठी आपण पाईप वापरतो गोल्डन रंगाचे. आता हे 2 साईजमध्ये येतात. आपल्याला घेताना बोटापेक्षा जास्त साईज असलेला पाईप घ्यायचा आहे. त्याच्यात उजवी बाजू अशी डावी बाजू असं काही नसतं. फक्त ते होल्स ओपन आहेत का एवढं बघून घ्या. त्यानंतर खरबुजा मणी आपण ह्याच्यासाठी वापरणार आहोत. 6 mm लाल रंगाचे क्रिस्टल आहेत. 3 आंबा पान आहेत. 20 गेजची तार आहे. ही साधारण चोकर असल्यामुळे 16 इंचापेक्षा जास्त नको. कटर, पक्कड, फ्लॅट नोजचा आणि एक गोंडा एवढंच सामान आपल्याला यासाठी लागतं. तर 20 गेजेस का? कारण की टर्न व्यवस्थित होते आणि आपला जो पाईप आहे त्याच्यानंतर जे बीड्स आहेत त्यामधून ती जायला सोपी पडते. आता ही तार आपल्याला होता होईल तो सरळ करून घ्यायची आहे. आपल्या गळ्याबरोबर चोकर असतो, कारण त्याच्या खाली जर थोडासा आला तर त्याचा शेप बिघडेल. म्हणून आपण 16 ते 18 इंचापेक्षा जास्त ची साईज ठेवणार नाही आहोत. साधारण 2 पाईप बसतील आणि खाली पेंडंट एवढंच आपल्याला त्याच्यामध्ये बसवायचं आहे. तर एक बाजू आपण सिक्युअर करून घ्यायची, म्हणजेच इथं एक लूप करून घ्यायचा आहे. एक आकडा मराठीतला. हा अगदी छोटा नको किंवा अगदी मोठा नको. ह्याच्यामध्ये गोंड्याचं समोरचं टोक बसेल एवढंच आपल्याला इथे वळवून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला ह्याची सगळी एक डिझाईन बनवून घ्यायची साधारण कागदावर किंवा समोर. म्हणजे हे एका पाठोपाठ एक घालायला सोपे जातात. कारण आधी डावी बाजू, मग सेंटर आणि मग उजवी बाजू असं आपल्याला हे भरत यायचं असते तार. तर पहिल्यांदा आपण लाल क्रिस्टल घातला, मग गोल्डन मणी, मग पाईप घातला, नंतर क्रिस्टल, नंतर गोल्डन मणी. आता किती तुम्हाला मोठा करायचा आहे त्यावर या बीड्सची संख्या कमी जास्त होऊ शकते. थोडासा मी आंबापणाचा आकार मीडियम साईजचा घेतलाय. त्यामुळे आपल्याला थोडासा आकार मोठा करायचा आहे. तर म्हणून आपण त्याच्या आतमध्ये अजून बीड्स टाकत जातो. आता या आंबापानामध्ये लहान साईज पण आहे. शिवाय हिरवा रंग सुद्धा आहे. अशा 2 रंगामध्ये हे तुम्हाला अवेलेबल होतात. यात मंगळसूत्र सुद्धा आपल्याकडे आहे. हा चोकर आहे. कानातले तर तुम्ही बघितलेत. कानातले स्टड बेसमध्ये पण अवेलेबल आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं ते हँगिंग आहेत, लोमचे आहेत. तर स्टडमध्ये सुद्धा हे बनवू शकतात. इथे आपण 3 वापरतोय, त्याच्यामुळे सलग आकाराचेच आपण इथे वापरले. जर तुम्ही 2 वापरले, तर एक उलटा एक सुलटा पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे एक उजवी एक डावी बाजू असंही वापरता येईल. ठीक आहे. आता हे जे हंसलेली पाईप त्याला म्हणतात, किंवा सरी म्हणतात. असे वेगवेगळे त्याला नावं आहेत. हा जो आपण नेकलेस बनवतो त्याला. सगळ्याचा बेस हा पाईपच आहे. त्याच्यामध्ये नाजूक पण पाईप येतात. हा आपण मोठा वापरतोय. बरं, अशा प्रकारे जर गोल्डनमध्ये काम करतो तर सगळे गोल्डनच आपल्याला इथे प्रोडक्ट वापरायचे आहे. मीडियम आपण साईजचा करत असल्याने 3 आंबापान इथे घेतले. आता हे आंबापान एकमेकाला टच होऊ नये ह्याच्यासाठी आपण मध्ये-मध्ये बीड्स ॲड करायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवे पण टाकू शकता. ते पण कॉन्ट्रास्ट छान दिसतं. किंवा आता मी खरबुजा वापरले. तुम्ही बिंदी बीड्स पण वापरू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याची डिझाईन बनवायची आहे. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा. डावीकडे जेवढे आहेत तेवढेच उजवीकडे आणि सेंटरला तेवढेच. असे करून आपल्याला मोजून हे बीड्स घ्यायचे. शिवाय सेंटरच्या नंतर डावी उजवी बाजू आपल्याला मार्जिन बरोबर सोडून त्याप्रमाणे बसवायची आहे. आता दुसरीकडे पण आपण इथे पाईप टाकून घेणार आहोत आणि सेंटरला बरोबर त्याला अलाइन करून वरची बाजू जी राहिलेली तार आहे ती आपल्याला कट करायची. त्याच्या आधी तिकडे जसं आपण खरबुजा आणि क्रिस्टल टाकला होता तसाच आपण खरबुजा आणि क्रिस्टल इथेही टाकू. ठीक आहे. आता तार किती ठेवायची आणि किती कट करायची. तर एक बोट म्हणजे एका लूपचं माप
हा अंदाज लक्षात ठेवायचा. तर तेवढा आपण ठेवून ती कट करून घेतली तार. आता बाकीचे आपण वळवून घेऊ. परत इथे एक आकडा करून सगळं एका पाठोपाठ एक सारखं करून घ्यायचं. आता आपल्याला लावायचा गोंडा आणि गोंडा लावल्यानंतर आपला हा दागिना घालण्यासाठी तयार होईल. इथे कुठेही ग्लूचा वगैरे वापर आपण करत नाही आहोत दागिन्यामध्ये. फक्त गोंड्यासाठी मी सजेस्ट करेन फॅब्रिक ग्लू किंवा B7000 चा वापर करा. अनेकदा गोंड्याचे जे जॉईंट्स आहेत ते निघून येतात नंतर वापराने. तर तिथे थोडंसं तुम्ही त्याचं फिनिशिंग करू शकता. बाकी हा दागिना कसा वाटला नक्की सांगा. याला आंबाचा चोकर म्हणू शकता किंवा हंसिनी नेकलेस म्हणू शकता. अशा प्रकारे आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीने तुम्ही ह्याच्यात पेंडंट कमी जास्त वाढवू किंवा कमी करू शकता. हा बघा हा ग्लू आहे फेविक्रिलचा. तर इथे मी जिथे दोरा निघाला तिथे लावून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून हा सिक्युअर होईल. हा नेकलेस कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हा आपल्याकडे विक्रीसाठीही उपलब्ध आहे. शिवाय याचे रॉ मटेरियल सुद्धा आपल्याकडे कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते मागवू शकता. धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले यासाठी मी स्वामी समर्थ.